अभिमान बहुउद्देशीय शाहूभाई संस्थान नांदेड या संस्थेचे प्रमुख डॉक्टर नागेश कराळे व चाइल्ड इंग्लिश स्कूल केज यांच्या संयुक्त विद्यमाने केजमध्ये दैनिक लोकाशाचे पत्रकार डॉक्टर हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे ड्रेस, वह्या, पुस्तके आणि खेळाचं साहित्य यावेळी मोठ्या प्रमाणात वाटप केले गेले. लेखणी सम्राट पत्रकार हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या भारदार कार्यक्रमाची काही क्षणचित्र पहा. कुठलाही कार्यक्रम ठेवायचा म्हणलं तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्याची उपस्थिती लागते. तसेच आज आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत न्यूज वन चॅनलचे पत्रकार रामदास तपसे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्यानंतर सत्कार मूर्ती लोकशाचे पत्रकार व प्राध्यापक हनुमान सौदागर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. तसेच विलास गुंटा सर, प्रकाश काळे सर, श्रीकांत गायकवाड सर, नामदेव गायकवाड सर, रामेश्वर गायकवाड सर, तसेच डॉक्टर प्राध्यापक कराळे सर, तसेच सरिता बोरे सर यांना भी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. सस्ती रहे खुशियों की मंजिल, सस्ती रहे खुशियों की मंजिल, हर खुशी सुहानी रहे. आप जिंदगी में इतने खुश रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे. सर्व मी म्हणेल आपल्या माझ्या पाठीमागं आपणही शुभेच्छा सरांना द्यायच्यात. आपणास वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. बड़े प्यारे दिल से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. हैप्पी बर्थडे डू यू सर. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांसाठी एक संदेश. प्रत्येक व्यक्ती ही पूर्ती सोडून जाणार आहे ती अधिक चांगली करून जा. जिथे वृक्षांचा अभाव असेल तिथे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करा. जिथे कचरा असेल ती जागा स्वच्छ करा. जिथे लोक तणावात असतील त्यांना तणावमुक्त करा. जिथे लोक व्यसनी असतील त्यांना व्यसनमुक्त करा. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असताना तुम्ही जे ठिकाण सोडणार आहात ते अधिक चांगले, अधिक आनंदी करून या जगाचा निरोप घ्या. एवढा आपल्या सर्वांना शुभ संदेश देतोय. आपणा सर्वांसाठी आणि सत्कार मूर्तीसाठी आकाशापेक्षा समर्पित केलं त्या शहीदांना, शूरवीर क्रांतिकारक आणि देशाच्या भाग्यविधात्यांना ज्यांनी मला जीवन धर्म आणि यशाचा मार्ग दाखवला त्या समस्त मार्गदर्शक आणि गुरुवरांच्या चरणी प्रथम कोटी वंदन. विश्वधर्म संस्थापक, युग पुरुष, विश्वगुरु स्वामी विवेकानंद, जगाचे आयडॉल डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना नमन. अभिमान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड आणि स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केतक सारणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज माननीय पत्रकार सौदागर सरांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष, न्यूज वन चॅनलचे संपादक, आमचे मार्गदर्शक माननीय रामदासजी तपसे सर, सत्कार मूर्ती पत्रकार हनुमंतजी सौदागर सर, युवा नेतृत्व अशोकजी भोगजकर, विलासजी गुंठाळ, नामदेवजी गायकवाड, रामेश्वर गायकवाड, ॲडव्होकेट वाघमारे सर, ॲडव्होकेट गायकवाड सर, रीता पुरे सर, प्रकाशजी काळे, शरदजी गिरराम, सर्व सहकारी मित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि या उद्याच्या उज्ज्वल भारताच्या शिल्पकारांनो, युवा नेते, एक प्राध्यापक, शिक्षक, सहकारी मित्र आणि मला मार्गदर्शन करणारे सौदागर सर यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम. आम्ही त्यांना 2 दिवसापूर्वी विचारलं होतं, सर कार्यक्रम आपण करू. सर म्हणले होते ठीक आहे. आणि काल सांगितलं आम्हाला कार्यक्रम करायचा नाही. आणि काल संध्याकाळी सांगितले सर ठीक आहे, काही हरकत नाही, आपण केलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे सर हा उशीर झाला कार्यक्रमाला थोडा. तर त्याबद्दल अगदी अंतःकरण भरून यावं असा हा कार्यक्रम या समाजामध्ये काम करत असताना
छोट्या मोठ्या सर्वसामान्य माणसाची मी एक सामान्य माणूस आणि त्या माणसामध्ये माणसासारखं वागत राहिलो आणि त्याचंच हे मला वाटतं प्रचंड लोकांचा माझ्यावरती असलेलं निश्चिम प्रेम आणि ती प्रकट करण्याची आज आपण सगळेजण तुम्ही संधी देत आहात. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय न्यूज वनचे संपादक आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय रामदासजी तपसे साहेब, या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे परममित्र तथा चळवळीत सदैव सक्रिय असलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नागेशजी कराळे सर, विचार मंचावरती उपस्थित आनंदगावचे युवा नेते आदरणीय अशोकजी भोगजकर, आमचे वर्गमित्र आदरणीय ॲडव्होकेट एबोजी गायकवाड, ॲडव्होकेट नेते युवा नेते श्रीकांतजी गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे युवा नेते विलाजी गुंठाळ, वैचारिक चळवळीमध्ये सदैव आमच्या सक्रिय सोबत असलेले मराठा वॉरियर्स ग्रुपचे सदस्य आदरणीय रामेश्वरजी गायकवाड, दुसरे आमचे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काम करणारे नामदेवजी गायकवाड, या ठिकाणी भोगतकर प्रकाशजी काळे सर, आदरणीय गिराम सर, या उपस्थित मंचावरती असलेल्या सर्व या शाळेच्या शिक्षिका, सर्व महिला भगिनी आणि आदरणीय म्हणजे रितापुरे सर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित यांची सगळ्यांची नावं घेता येतील अशी सर्वच जण आपण उपस्थित आहात. खरं तर आजच्या दिवसभराच्या सकाळी रात्रीच्या 12 वाजल्यापासून जवळपास सगळेजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. असं काही वाढदिवस वगैरे आमची काही कल्पना नव्हतीच. आम्ही लहानपणापासून असताना आईवडिलांनाच माहिती आमची जन्मतारीख काय, तेही खरी की खोटी, तरीसुद्धा याच्यामध्ये काम करत असताना मागील वर्षीचा एक अनुभव अतिशय मला 1-2 महिने त्या गोष्टीबद्दल नेहमी आठवत राहायचं. एवढं मोठं आपल्यावरती दिलेलं ओझं आहे आणि खरंच ती पेलतंय का आपल्याला, किंवा आपण कुठेतरी आणखी कमी पडतो का? कारण जवळपास आज सकाळपासून दिवसाकाठी किमान 5,000 लोकांच्या याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा आणि फोन तर डिस्चार्ज झालाय सकाळपासून. म्हणजे किमान 500 लोकांनी फोनवरती बोलले असतील सकाळपासून. तर एवढ्या मोठ्या लोकांचं प्रेम का असावं या पाठीमागं मला थोडंसं डोकावून पाहताना या सगळ्यांचं मनापासून अगोदर तर मी मनापासून धन्यवाद देतो या सर्वांना. अगदी या कराळे सरांना उपस्थित सर्व चिमुकले देशाचं भविष्य असणारे विद्यार्थी हे उपस्थित आहेत. खूप वेळ अगोदर यांना माझ्यासाठी या ठिकाणी वेटिंगमध्ये थांबावं लागलं, पण मी अडचणीत असल्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या जण फोन करायला सर 2 मिनिटं द्या, त्यामुळे मला तिकडेच उशीर लागला. त्याबद्दल त्यांची सुद्धा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मंचावरती नेहमीच सदैव अनेक वेळ बोलण्याची सवय ती काही नवीन नाही, मात्र आज जास्त वेळ घेणार नाही. फक्त या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छेच्या ऋणामधून उतराई होण्याचा मी प्रयत्न करेन. उतराई होण्याचा म्हणजे नेमकं ज्या ज्या समस्येच्या प्रसंगी किंवा ज्या ज्या सुखदुःखाच्या प्रसंगी माझी जिथं जिथं मला वाटतं की माझी गरज आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे उभं राहण्याचा, समाजकार्यामध्ये उभं राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सर्व मार्गदर्शक मंडळींचं असंच मार्गदर्शन लाभत राहो. समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्यावर लिखाण करण्याचं साठीचं मला तुम्हा सर्वांकडून बळ मिळो. इकडे अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा वैचारिक चळवळ उभी करण्यासाठी बहुजन समाजातील सर्व तुमच्यासारखी समाज बांधव सर्व मंडळी तुम्ही माझ्यासोबत आहात, हे काही कमी नाही. किंवा आपण सर्वजण माझ्यावरती एवढं निश्चिम प्रेम करतात की अतिशय त्या एक जणांनी अगदी माझ्या अर्ध्या वजनावरली हार आणले. त्याबद्दल मला तिथं तर असं वाटायलं की मी एवढं मोठं नाहीये, मग मला एवढं सगळं माझ्यासाठी काय होत आहे. तर त्याचं कारण त्या पाठीमागचं शोधत असताना असं मला वाटतं की कुठेतरी मी एका खारीचा वाटा या समाजकार्यामध्ये उचलण्याचा माझा छोटासा प्रयत्न असेल आणि कदाचित त्यामुळे आपण सर्वजण माझ्यावरती निश्चिम प्रेम करतात. त्या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे आदरणीय संजयजी तपसे साहेब डॉक्टर, त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी तुमच्या सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण झालात, माझा सन्मान आपण केलात, माझ्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलात. अतिशय माझं मन भरून यावं, अंतःकरण भरून यावं एवढ्या मोठ्या शुभेच्छा माझ्या सदैव भव्य आयुष्याकरिता तुमच्या सर्वांच्या मदतीला धावून येण्याचं बळ देतील आणि या प्रचंड संघर्ष करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करतील. आपल्या सर्वांचा या शुभेच्छा रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. एवढंच या ठिकाणी आपण बोलवलं, मनापासून किती धन्यवाद द्यायचेच काही कळत नाही. कारण पुन्हा तेच वाक्य, त्याच्या पलीकडे काही मला जाता येऊ नाही लागलं. कारण असे कार्यक्रम आज दिवसाभरामधले होणारे हे सगळे कार्यक्रम या विद्यार्थी मित्रांशी संवाद साधण्याची तर संधी, त्यानिमित्ताने सरांनी हा विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यापुढे बोलायला पुढे जाताच येत नाही मला, त्यामुळे आता मी याच ठिकाणी थांबतो. कारण एवढंच व्यक्त या ठिकाणी शेवटचं मत व्यक्त करतो की असंच निश्चिम प्रेम कायम तुमचं माझ्यासोबत राहू द्या. मी सुद्धा या प्रत्येक छोट्या छोट्या समाजकार्यामध्ये मोठी हिंमत दाखवण्याचं नक्की धाडस करेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भारत. साजरा झालेला आहे.
या ठिकाणी मान्यवरांनी महत्त्वाचा वेळ दिलाय. अध्यक्षस्थान स्वीकारलेले आमचे गुरु मित्र रामदासजी तपसे सर, आभार करण्याच्या अगोदर एक सौदागर सरांवरती एक कविता सुचलेली आहे. ती कविता मी आपल्या समोर सादर करतो. मूर्ती आहे लहान कीर्ती फार महान, मूर्ती आहे लहान कीर्ती फार महान, कार्य आहे छान म्हणून कुठेही मोठा मान. क्या बात है. कोणी आहे नट सम्राट, कोणी आहे नट सम्राट, कोणी आहे हृदय सम्राट, पण आमचे मित्र आहेत लेखन सम्राट. जे चालतात भरभर बोलतात सरसर, जे चालतात भरभर बोलतात सरसर, देतात रोजच खबर, लोगोशाचे पत्रकार असे हनुमंत सौदागर. क्या बात है. हा काय सर. तुम्ही आहात कवी, तुम्ही आहात कवी, जगाला शांतता हवी, कार्य तुमचे जसा चंद्र आणि रवी, वाढदिवसाच्या कल्पना करा नवी नवी. या ठिकाणी या मान्यवर जमलेले यांनी आपला मोठा कार्याचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. लहान मुलाची तुमची त्यात. दे दनादन न्यूज वन चे अध्यक्ष संपादक माननीय श्री रामदासजी तपसे सर यांनी आपला मोलाचा या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आता सगळ्याचे नाव न घेता, आता नाव पण पाठ नाहीत, सगळ्याचे. पण जे कोणी सर्व सहकारी असतील, मित्र बांधव असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्याला मोलाचा या ठिकाणी वेळ दिला आणि कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. याबद्दल सर्वांचे या दोन्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम